नमस्कार, आपण पाहताय Z24 न्यूज. डॉक्टर साहेब, आपल्याबरोबर जो प्रकार घडलेला आहे तो सविस्तर आपण सांगा. माझं नाव आहे अण्णासाहेब रघुनाथ पेजानवर. काय मी जतमध्ये प्रॅक्टिस करतो. माझी जमीन आहे उंटवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली येथे. माझ्याबरोबरच माझ्या बाजूला माझ्या पुतणे आहेत, त्यांचीसुद्धा जमीन आहे. ज्या वेळेला जमिनीचं हे ऑनलाईन करताना जे आपलं क्षेत्र होतं ते 7 पारामध्ये ते चुकीचं लावलेलं त्यांनी. ते चुकीचं लावून त्यांनी एक नोंद करून दिली. नंतर आम्ही सगळ्या भावांनी, नंतर आमचे पत्नी वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही त्यासाठी संघ तहसीलदारकडे आम्ही अर्ज केला. संघ तहसीलदार अर्ज केला तर त्यांनी सगळे सातबारा घेतलं, ऑनलाईनचे उत्तर घेतले आणि अफिडेविट घेतले. सगळे घेऊन त्यांनी तारखा ठेवल्या. तारखा ठेवत काही कारणच नव्हतं, आमच्या कोणाला काही तक्रारच नव्हती, पण तरी जर तारखा ठेवल्या. तारखा ठेवल्यानंतर तिथं 2-2.5 वर्षापर्यंत आम्हाला हेरफेर करायला लावले संघला. मग त्यांनी ते क्लार्कनी ह्याने त्यांनी सुद्धा म्हणजे आमच्या पत्नी वगैरे चुकी हे करून होऊ नये म्हणून थोडंसं पैसा त्यांनी दिला असं नाही, दिलायचं नाही. नंतर 2-2.5 वर्षांनी काय झालं की तिथनं ते अप्पर तहसीलदाराचं हे काम हे म्हणजे जतला शिफ्ट झालं आमच्या गावाचं हे. त्यामुळे जत लावलं आम्ही. जत लावल्यानंतर इथं त्या तहसीलदार कार्यालय गेल्यानंतर तहसीलदार कार्यालय म्हणजे तुम्ही सगळं नवीन कागद तयार करा. पण आपण सगळे कागद आपण नवीन तयार केले. नवीन तहसील तयार केल्यानंतर इथं परत त्यांनी तारखा घेतल्या. जतला तारखा आमच्या भावाच्या घेतल्या, नंतर पुतण्याच्या घेतल्या, सगळ्यांच्या तारखा घेतल्या. तारखा पडायला महिन्याला 2 महिन्याला. नंतर म्हणजे लोकसभा इलेक्शन होऊ दे, नंतर विधानसभा इलेक्शन होऊ दे, नंतर जिल्हा परिषद इलेक्शन होऊ दे, असं हे करत आम्ही इथं पण आलो. तरीसुद्धा हे काम हालणार नाही. आणि अर्ज किती वर्षापूर्वी दिलाय? 5/4/2021. अद्यापही काही झालेलं नाही. अद्याप काही कामाचं हालचाल झालं नाही आणि तहसीलदारकडे त्याचं पडून आहे. आत्ता ते फेर चौकशीला दिलंय का? फेर चौकशीला आता त्यांनी नायब तहसीलकडे फेर तपासणी दिली म्हणून सांगतात. आता तुमचं म्हणणं काय की यांनी लवकर करायला पाहिजे? व्हायला पाहिजे होतं. एवढं ते आमची तक्रार कोणाची नाही. आता पण फार काय कारण अडवायची. तुम्ही इथले स्थानिक आमदारांपर्यंत हा विषय मांडायला पाहिजे. पाहिजे होता. तर तुम्ही ते मांडणार का? मांडणार की. मग आता इथं होत नसेल तर काय करणार आम्ही? लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आम्ही जायलाच पाहिजे.